तालुक्यातील केडवद लगत असलेल्या रायबासा गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक भुईसपाट होऊन लाखोचे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे। सद्यस्थितीत जवळपास 8-10 शेतकऱ्यांच्या शेतातून सदर नाल्याचे पाणी वाहत आहे, तर तालुका पाटबंधारे विभाग मात्र आपल्या कुंभकर्णी निद्रेतून जागायला तयार नसल्याचे चित्र आहे। मिळालेल्या माहितीनुसार ग्राम रायबासाचे शेतकरी सतीश, दीपक, प्रतिभा ससनकर, श्याम मालोदे, ईश्वर शेंडे, रामकृष्ण वैद्य, इंदू ससनकर सह अनेक शेतकऱ्यांचे शेत रायबासा तलावाचा पाझरा वाहून येणाऱ्या नाल्याकाठी आहे। सदर नाला हा पाटबंधारे विभागाच्या अधीनस्थ असून शेतकरी मागील 2-3 वर्षापासून सदर नाल्याचे खोलीकरण करण्याची मागणी करत पाटबंधारे विभागाचे अभियंता आणि अधिकाऱ्यांच्या पायपोटणी करून ही पाटबंधारे विभागाच्या निगरघट्ट अधिकाऱ्यांना पाझर फुटत नसून सदर नाला उथळ झाल्याने रायबासा तलावाच्या ओव्हरफ्लोचे पाणी सतीश सोबतच इतरांच्या शेताचे बांधे फोडून शेताच्या मधोमध वाहत असून सदर शेतकऱ्यांच्या शेतात असलेले कपासी, तूर आदीसह संत्रा या उभ्या पिकाला आपल्या सोबत वाहून नेत शेतकऱ्याचे अधोनात नुकसान करत आहे। अशीच काही स्थिती आठवड्यात झालेल्या धार पावसाने रायबासा तलाव भरल्याने अचानक झालेल्या ओव्हरफ्लो आणि समोरील नाल्याची उंची वाढल्याने ओव्हरफ्लोचे पाणी सदर शेतकऱ्याच्या शेतातून वाहू लागले। सदर घटनेची माहिती रायबासा ग्रामपंचायतचे सरपंच सोनूराव आणि पीडित शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे अभियंता आणि अधिकारी यांना देऊनही काहीही उपाययोजना होत नसल्याचे बघून उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना लेखी निवेदन सादर करून नाल्याचे खोलीकरण आणि रायबासा तलावाच्या ओव्हरफ्लोमुळे पीडित शेतकऱ्यांच्या शेतीत झालेल्या नुकसानीचे वेगळेच सर्वेक्षण करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच सदर नाल्याचे खोलीकरण न करता पाटबंधारे विभागाचे पोखलेन मधुकर ढोबळे आणि प्रफुल्ल ढोबळे यांच्या शेताजवळ मागील मे आणि जून असे सलग 2 महिने उभी राहण्याच्या घटनेची चौकशी करून दोषीवर योग्य कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।